नमस्कार. सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात? आजच्या व्हिडिओच्या मार्फत हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्वांचे कल्याण व्हावे. आज आपण एक अत्यंत रोचक आणि उपयुक्त विषय घेऊन आलो आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहा. मनापासून नम्र विनंती. काल रात्री तुम्ही बाथरूमला जाण्यासाठी किती वेळा उठलात? जर उत्तर एकापेक्षा जास्त वेळ असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. आमच्या वयाचे लाखो लोक त्याच दुःखाचा सामना करतात. अंधारात चालणे तुमच्या जोडीदाराची झोप बिघडते आणि शरीर आता पूर्वीसारखे काम करत नाही हे लक्षात येणे. हे एक वास्तव आहे जे आपण आदत, आपला आत्मविश्वास आणि आपली शांती हादरवते. पण एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला कोणीही सांगत नाही आणि जी सध्या तुमच्या स्वयंपाकघरात असू शकते. ती म्हणजे जेवणानंतर तुम्ही खाल्लेले गोड फळ आरोग्यासाठी चांगले आहे असे समजून. तेच तुमची रात्रीची झोप हिरावून घेत असेल. त्याचप्रमाणे काही शक्तिशाली, साधी आणि सहज उपलब्ध फळे आहेत जी तुमच्या मूत्रशयाला शांत करू शकतात आणि तुम्हाला तुमच्या रात्रीची शांती परत देऊ शकतात. पुढील काही मिनिटात मी 5 फळांचे रहस्य उलगडणार आहे जे संपूर्ण रात्रीच्या विश्रांतीसाठी नैसर्गिक उपाय आहेत आणि सूर्यास्तानंतर तुम्ही टाळावे अशी 5 इतर फळे. एका फळाच्या जागी दुसरे फळ घेण्यासारखा एक साधा बदल तुमच्या झोपेची गुणवत्ता पूर्णपणे बदलू शकतो आणि तुम्हाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण रात्रीच्या विश्रांतीची प्रतिष्ठा परत देऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या रात्री चोरणारे मूकसत्य. तुम्ही कधी विचार केला आहे का की 60व्या वर्षी तुमचे मूत्राशय स्वतःचे जीवन का घेते? ते असे का ठरवते की रात्रीपासून 2-3 कधीकधी 4 वेळा त्याचे लक्ष वेधण्यासाठी योग्य वेळ आहे? आपल्या वयाचे लाखो लोक शांतपणे ही अस्वस्थता सहन करतात. त्यांना वाटते की हे काळाच्या ओघात आणखीन एक अपरिहार्य लक्षण आहे. मुंबईतील 67 वर्षीय निवृत्त अकाउंटंट राजेश यांच्या घरी रात्रीचे दिनक्रम एक भयानक स्वप्न बनले होते. ते रात्री 11 वाजता आशेने झोपायला जायचे. पहाटे 2 वाजता पहिली गरज 4:30 वाजता असायची. पुन्हा सकाळी 6 वाजता आणि त्यांची पत्नी मीरा त्यांच्या हॉलवेलवरून चालण्याच्या आवाजाने जागे व्हायची. दोघेही थकलेले आणि अस्वस्थ होऊन जागे व्हायचे. त्यांना जाणीव व्हायची की त्यांनी केवळ झोपच गमावली नाही तर त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना मिळणाऱ्या जवळीक आणि शांत देखील गमावली आहे. राजेशला माहीत नव्हते की त्याचे शरीर नैसर्गिक परंतु समजण्यायोग्य बदलांमधून जात आहे. वयानुसार आपले मूत्रपिंड रात्री हळू काम करतात, एखाद्या फिल्टरप्रमाणे, ज्याने त्याची कार्यक्षमता काही प्रमाणात गमावली आहे. त्यांना द्रव पदार्थ प्रक्रिया आणि संतुलित करण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या नियंत्रित करायला हवे तेव्हा लघवी जमा होते. आपले मूत्राशय आता अधिक संवेदनशील आणि मागणी करणारी महिला बनते. पूर्वी जे 300 किंवा 400 मिली लघवी तक्रार न करता सहन करत असे, आता फक्त 120 ते 150 मिली लघवीनेच इशारा देणारे संकेत पाठवते. जणू काही त्याच्या सभोवतालच्या नसा अधिक जागरूक झाल्या आहेत. सौम्य दाबाला खरी आणीबाणी समजा. पण ही एक चांगली बातमी आहे ज्याने राजेशचे आयुष्य बदलले. ही स्थिती शिक्षा नाही. आहारात, विशेषतः संध्याकाळी आणि रात्री खाल्लेल्या फळांमध्ये लहान बदल केल्याने या अस्वस्थ मूत्राशयाला शांत करता येते आणि तुम्हाला योग्य विश्रांती मिळू शकते. आज राजेश 6 तास सतत झोपतो आणि मीरा सकाळी ताजेतवाने उठलेले पाहून हसते. छळाची रात्र आणि शांतीची रात्र यातील फरक तुमच्या जेवणाच्या टेबलावरील पुढील निवडीमध्ये असू शकतो. क्रमांक 2. तुमच्या आवडत्या ताटात लपलेला शत्रू. रात्रीच्या जेवणानंतर तो गोड संत्रा किंवा दशकांपासून तुमच्या जेवणासोबत येणारा तो तिखट लोणचा तुमच्या झोपेच्या वाईट स्थितीचा दोषी असू शकतो, असे कोणी विचार केला असेल? सत्य हे आहे की आपले मूत्राशय आपण जे काही खातो त्याची आठवण ठेवते आणि वयानुसार ते आपल्या जुन्या निवडींना कमी सहनशील होते. तुमच्या मूत्राशयाला एक नाजूक फूल म्हणून कल्पना करा जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ फुलले आहे. आपण लहान असताना ते वादळांना तोंड देत असे.
ते आम्लयुक्त तिखट आंबट अन्न घेऊ शकत होते आणि मजबूत आणि शांत राहू शकत होते. पण आता याच फुलाची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जास्त आम्लता आली की ते फुगते. जास्त मसाले आणि त्याची प्रतिक्रिया अनावश्यक गरजेनुसार होते. आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग असलेले ताजे लिंबूवर्गीय फळे, मसाल्यांनी भरलेले लोणचे, चांगले तयार केलेला मसाला चहा हे पदार्थ आपल्या लघवीचे pH कमी करू शकतात. ते अधिक आम्लयुक्त बनवतात. 25 वर्षांच्या मुलांसाठी हे दुर्लक्षणीय केले जाते, परंतु आपल्या प्रौढ मूत्राशयासाठी ते नाजूक जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. आम्लता आतील भिंतींना टोक देते, जेणेकरून मूत्र बाहेर काढण्यासाठी खूप कमी असतानाही ते लगेच सिग्नल पाठवते. तेच अपेक्षित आहे. तुम्हाला तुमचे आवडते स्वाद पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त त्याच्यासाठी योग्य वेळ निवडायला शिकावे लागेल. तुम्हाला आवडणारा तो पिकलेला आंबा दुपारी तुमचा मित्र होऊ शकतो, पण रात्रीचा तुमचा शत्रू कापणीत नसून पुनर्रचना करण्यात असतो. तुमच्या जेवणाच्या वेळेत लहान बदल केल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता पूर्णपणे बदलू शकते. जेव्हा तुम्हाला हे समजते की तुमचा मूत्राशय हा एक साथीदार आहे जो आदरास पात्र आहे आणि बंडखोर नाही, ज्याला नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे, तेव्हा सर्व काही बदलते. लक्षपूर्वक खाणे हे तुमच्या शांत रात्री परत मिळवण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. क्रमांक 3. शांत रात्रीसाठी 5 नैसर्गिक साथीदार. तुमच्या तुटलेल्या रात्रीचे समाधान सुज्ञपणे निवडलेल्या फळांच्या साधेपणामध्ये असू शकते. हे जाणून घेण्यामध्ये काहीतरी जादू आहे. मी तुम्हाला 5 मित्रांशी ओळख करून देते जे तुमच्या झोपेशी असलेले तुमचे नाते बदलू शकतात. पिकलेले केळे हे परिचित गोडवा तुमच्या मूत्राशयासाठी सौम्य मिठासारखे आहेत. पोटॅशियमने समृद्ध असलेले हे एका अनुभवी संगीतकारासारखे काम करते. मूत्राशयाच्या गुळगुळीत स्नायूंना शांत करते. अनावश्यक आकुंचन रोखते. ते पिकलेले पण थंड नसलेले निवडा आणि संध्याकाळी 5 वाजता किंवा जेवणानंतर 1 तासाने त्याचा आनंद घ्या, जे तुमच्या मूत्राशयाला आराम करण्यास सांगते. रात्र लांब आणि शांत असेल. पपई त्याच्या नारंगी रंगाने आणि रेशमी पोताने एक खास भेट आणते. पपेन हे नैसर्गिक एन्झाईम पचन सोपे करते. पोटाचा दाब कमी करते, जे अनेकदा आपल्या मूत्राशयाला गोंधळात टाकते. कामे करावे असे वाटते. प्रत्यक्षात ते फक्त आतडे मदतीसाठी विचारत असतात. या व्यतिरिक्त पपईचा लघवीवर अर्कधर्मी प्रभाव असतो, जो जळजळ निर्माण करणाऱ्या आम्लतेला तटस्थ करतो. नाशपाती ही सौम्य आणि सौम्य फळांची राजदूत आहे. आम्लता कमी आणि सॉर्बिटॉलने समृद्ध ते आतड्यांचे चांगले कार्य करण्यास प्रोत्साहन देते. पोटाचा दाब कमी करते, जो अनेकदा मूत्राशयात खोटे संकेत निर्माण करतो, जे तुमच्या शरीरात शांतता निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या सौम्य मध्यस्थांसारखे आहे. टरबूजाला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी आणि लायकोपिनने समृद्ध. ते मूत्रमार्गाच्या जळजळीविरुद्ध एक शक्तिशाली सहयोगी आहे आणि प्रोस्टेट आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण एक रहस्य आहे. दुपारी 2 वाजेपूर्वी खोलीच्या तापमानावर एकटी सेवन करा. रात्री तुमच्या मूत्राशयावर भार न टाकता त्याचे शुद्धीकरण कार्य करण्यासाठी त्याला वेळ लागतो. शेवटी भरपूर व्हिटॅमिन सी असलेले कठीण पेरू, परंतु दुपारी हलके सेवन केल्यास सायट्रिक ॲसिडचा जास्त वापर न करता दूध किंवा मसाल्याशिवाय ते जळजळ कमी करते आणि लघवीचा त्रास कमी करते. जखमेवर उपचार करणाऱ्या सौम्य परिचारिकाप्रमाणे ही 5 फळे फक्त अन्न नाहीत, गोड पदार्थांच्या वेशात ती नैसर्गिक औषधे आहेत. वेळेच्या शहाणपणाचा आदर कसा करायचा हे जाणणाऱ्यांसाठी निसर्गाची देणगी. क्रमांक 4. आरोग्य तोडफोड करणारे कधीकधी आपले सर्वात वाईट शत्रू मित्र म्हणून वेशभूषा करतात. ही काही फळांची बाब आहे जी पौष्टिक आणि स्वादिष्ट असली तरी चुकीच्या वेळी खाल्ल्यास तुमच्या रात्रीचे खरे तोडफोड करणारे बनू शकतात. दिल्लीतील 63 वर्षीय निवृत्त शिक्षिका प्रिया एक विधी पाळायची जी तिला आरोग्यदायी वाटत होती. दररोज रात्री जेवणानंतर ती तिची आवडती मालिका पाहताना 2 गोड संत्री खात असे. रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन सी तिला तिच्या निरोगी सवयींचा अभिमान होता,
पण तिच्या रात्री बाथरूमला जाण्याच्या त्रासासारख्या होत्या. जोपर्यंत तिला कळले की तिच्या आवडत्या संत्र्या तिच्या रात्रीच्या त्रासासाठी जबाबदार आहेत. जेव्हा तिने ही सवय बदलली तेव्हा ती वर्षानुवर्षे पुन्हा जागी होऊ शकली. संत्री आणि संत्री आपल्याला खूप आवडते हे लिंबूवर्गीय रत्न. ते खूप आम्लयुक्त असतात. ते निरुपद्रवी, गोड देखील वाटतात, परंतु वृद्धांच्या संवेदनशील मूत्राशयाला जखमेतील मिठासारखे त्रास देतात. दुपारी 2 वाजेपूर्वी ते सेवन केले जाऊ शकते, जेव्हा शरीरात झोपेची हानी न पोचवता ही सर्व आम्लता प्रक्रिया करण्याची ऊर्जा असते. त्याच्या भव्य मुकुट आणि उष्णकटिबंधीय चवीसह अननस एक शक्तिशाली पाचक एन्झाईम लपवते, जे आतड्यांना तीव्रतेने उत्तेजित करते. या उत्तेजनामुळे पोटात दाब निर्माण होतो, ज्यामुळे मूत्राशय गोंधळून जातो आणि लघवी करण्याची खरोखर गरज नसतानाही ते त्वरित सिग्नल पाठवते. हे चुकीच्या वेळी वाजणाऱ्या खोट्या धोक्यासारखे आहे. द्राक्षे लहान असतात आणि रात्री खाल्ल्यास आतड्यात आंबणारी साखर असते. या आंबवणीमुळे गॅस आणि फुगवटा होतो. मूत्राशयावर दबाव एखाद्या मजबूत हाताने मऊ गोळा ढकलल्यासारखा असतो. परिणामी बाथरूममध्ये अनावश्यक फेऱ्या होतात. मिश्रित लिंबूवर्गीय रस म्हणजे आम्लता आणि साखरेचे सांद्रित बॉम्ब असतात. फळांमध्ये पसरलेले सर्व आम्ल आता एका ग्लासमध्ये सांद्रित झाले आहेत. मूळ फळांपेक्षा मूत्राशयावर अधिक आक्रमकपणे हल्ला करते. कच्चे टोमॅटो, जरी हे फळ आहे की भाजी हे वादग्रस्त असले तरी विशेष लक्ष देण्यास पात्र आहे. मूत्रात सूक्ष्म स्फटिक तयार करू शकणाऱ्या एका प्रकारच्या तीव्र आम्लाने भरलेले लहान वाळूच्या कणांसारखी मूत्राशयाला त्रास देते. जेव्हा ते या आक्रमकतेचा काही भाग गमावते तेव्हा ते जेवणात शिजवलेले पसंत करा. लक्षात ठेवा की ते वाईट फळ नाही. शांत रात्री शोधणाऱ्यांसाठी हे चुकीच्या वेळी घेतलेलं औषध आहे. क्रमांक 5. एक जुने रहस्य जे आधुनिक औषध विसरले आहे. आपल्या आजी आजोबांना असे काहीतरी माहीत होते जे आधुनिक जीवनाच्या घाईमुळे आपल्याला विसरले आहेत. आपण काय खातो हे केवळ महत्त्वाचे नाही, तर आपण केव्हा खातो हे देखील महत्त्वाचे आहे. आयुर्वेद आपल्याला हजारो वर्षांचे हे ज्ञान शिकवतो की आपल्या पचनाची लय सूर्योदय आणि सूर्यास्ताइतकीच अचूक असते. सूर्यास्तानंतर आपल्या शरीरात काहीतरी बदल होते. आपले पचन हळूहळू मंदावणाऱ्या ज्वालेसारखे कमकुवत होते. सकाळी आपण जे सहन प्रक्रिया करायचो ते आता आपल्या थकलेल्या शरीरासाठी आव्हान बनते. म्हणूनच टरबूज, केंटलूप किंवा अगदी संत्री यांसारखी पाणीयुक्त फळे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खावीत. या वेळेनंतर ती विश्रांतीसाठी तयार होणाऱ्या शरीरासाठी ओझे बनतात. पण काही सुज्ञ अपवाद आहेत. केळी, पपई आणि नाशपाती सारखी फळे अधिक सौम्य स्वभावाची असतात. ती तुमच्या रात्रीसोबत येऊ शकतात, पण शरीराला आवश्यक असलेल्या वेळेनुसार नेहमीच. झोपेच्या किमान 2 तास आधी त्यांचे सेवन करा, जेणेकरून तुम्हाला आवश्यक असलेल्या दुरुस्तीच्या झोपेत व्यत्यय न आणता प्रक्रिया करण्यासाठी वेळ मिळेल. आणखीन एक सामान्य चूक जी सर्वोत्तम हेतू देखील खराब करू शकते ती म्हणजे मुख्य जेवणासोबत किंवा नंतर लगेच फळे खाणे. गर्दीच्या खोलीत संभाषण करणाऱ्या प्रयत्न करण्याची कल्पना करा, जिथे सर्वजण एकाच वेळी बोलत आहेत. जेव्हा वेगवेगळे पदार्थ लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा करतात तेव्हा तुमच्या पोटात असेच घडते. फळे तिखट असतात. ते गॅस आणि अस्वस्थता निर्माण करतात, ज्यामुळे मूत्राशयावर दबाव येतो आणि आतड्यांना त्रास होतो. आदर्श म्हणजे प्रत्येक जेवणासाठी पवित्र जागा तयार करणे. फळांना स्वतःचा वेळ मिळायला हवा. जेवणाच्या दरम्यान जेव्हा ते योग्य लक्ष देऊन पचवता येते. ही साधी बदल अस्वस्थ रात्री आणि खोल दुरुस्ती झोपेमधील फरक असू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयींचा आदर करता तेव्हा ते कृतज्ञतेने प्रतिसाद देते. तुम्हाला ज्या विश्रांती आणि शांतीची आवश्यकता आहे ती देते. 6व्या क्रमांकाच्या वास्तविक परिवर्तनाच्या कथा ज्या तुम्हाला प्रेरणा देतील. कधीकधी सर्वात मोठे बदल अगदी साध्या हावभावातूनही होतात. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगते ज्या सिद्ध करतात की तुमच्यासारख्या लोकांच्या आयुष्यात लहान बदल
मूक चमत्कार घडवू शकतात. हैदराबादमध्ये 59 वर्षीय निवृत्त अभियंता व्यंकटेश राहतात, ज्यांची एक पवित्र विधी विकसित केला होता. दररोज रात्री जेवणानंतर तो ताज्या संत्र्यांचा रसाचा एक मोठा ग्लास पित असे. त्यात व्हिटॅमिन सी असते. तो कुटुंबाला अभिमानाने सांगायचा, पण त्याच्या रात्री सतत व्यत्यय येण्याचे स्वप्न होते. रात्री 3-4 कधीकधी 5 वेळा बाथरूमला जायचा. त्याच्या पत्नीने त्याला युरोलॉजिस्टचा सल्ला घेण्याचा सल्लाही दिला, कारण त्याला भीती होती की काहीतरी गंभीर आहे. जेव्हा त्याने रात्रीचा रस काढून नाश्त्यात बदलला, तेव्हा फक्त एका आठवड्यात तो पुन्हा सतत 6 तास झोपू लागला. जणू काही माझ्या शरीराला पुन्हा शांती मिळाली आहे असे वाटते. ती अजूनही भावनिक आहे असे म्हणते. तर मित्रांनो, हा होता आजचा आरोग्यसंपन्न व्हिडिओ. तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. तोपर्यंत रहा तंदुरुस्त आणि स्वस्थ. धन्यवाद.